मी शैलेश पाटील, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव। आज रावेर येथे होत असलेल्या तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणास भेट द्यायला आलो। मूल्यवर्धन या उपक्रमाबद्दल सांगायचं झाल्यास शांतीलाल गुप्ता फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यभरातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था करीत आहेत। या प्रशिक्षणाचा जो उद्देश आहे तो मूल्य संवर्धनाचा आहे। विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजली पाहिजे हा यामागे अट्टाहास आहे। संपूर्ण समाजाचा आपण जेव्हा अवलोकन करतो, एक संवेदनशील नागरिक म्हणून, शिक्षक म्हणून जेव्हा आपण समाजामध्ये घडत असलेल्या विविध घटना आहेत, वर्तमानपत्रांमधून येणारी जी वृत्त आहेत, बातम्या आहेत, त्याकडे बघितल्यानंतर बऱ्याचदा एक आपल्या मनाला निराशा येते की समाज कुठल्या दिशेने जातोय, किती ऱ्हास मूल्यांचा होतोय। निश्चितच आपण या समाजाची अपेक्षा केलेली नव्हती। चांगल्या बाबी खूप आहेत, पण नकारात्मक घटनांचं सुद्धा संख्या खूप वाढत आहे। आणि या बाबींचा जेव्हा विचार करतो तेव्हा निश्चितच कुठेतरी मूल्य घसरत चाललेली आहेत, मूल्य हरवत चाललेली आहेत या निष्कर्षापर्यंत सामान्य नागरिक येतो। आणि या मूल्यांचं वर्धन व्हावं, हे मूल्य नव्या पिढीमध्ये, आताच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये ती रुजावी, जेणेकरून उद्याचा सुजाण आणि चांगला नागरिक घडेल। या भावनेत या मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते। या मूल्यवर्धन उपक्रमांमधून एक राज्यस्तरावर प्रशिक्षण झालं, त्यानंतर राज्यस्तरावर तयार झालेल्या सुलभागांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर प्रशिक्षण झालं आणि जिल्हा स्तरावर आम्ही तयार केलेले सुलभ संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर काम करत आहेत। या सुलभागांच्या माध्यमातून मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणी वर्गस्तरावर कशा पद्धतीने करावी याचे एक रीतसर प्रशिक्षण दिलं जात आहे। कारण मूल्य रुजवायची तर ती केवळ आपण व्याख्यान पद्धतीने किंवा मुलांना सांगून ती अशी निर्माण होत नाही। ती रुजवण्यासाठी निश्चितच खूप वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे। त्यासाठी कुठल्या ऍक्टिव्हिटीज करता येतील, कुठलं संदर्भ साहित्य त्यांना वाचायला देता येईल, कुठल्या प्रकारचे सहयोगी खेळ घेता येतील आणि एकंदरीत एक अत्यंत मूल्यांबद्दल एक जाण असलेला सुजाण नागरिक कसा निर्माण होईल याच्यासाठीचा एक रोडमॅप या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्याचा एक प्रयत्न केलाय। तो आमच्या शिक्षकांनी उत्तम समजून घेतला आणि त्यांची मनापासून अंमलबजावणी केली तर निश्चितच याचे खूप चांगले सकारात्मक परिणाम, चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतील अशी खात्री आहे। धन्यवाद।